आज आपण मसाला शेंगदाणे बनवणार आहोत आणि तेही छान असे कुरकुरीत आणि चविष्ट। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेली आहे आणि हे शेंगदाणे साधारणतः 200 ग्राम आहेत। आता आपल्याला यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे। मी शेंगदाणे छान अशी पुसून घेतलेली होती आधी आणि त्यानंतर मी इथे 3 चम्मच बेसन टाकलेली आहे नाश्त्याच्या चमच्याने आणि 2 चम्मच तांदळाचं पीठ। तर बेसनपेक्षा तांदळाचं पीठ थोडं कमी टाका। त्याचबरोबर अर्धा चम्मच चाट मसाला आणि थोडीशी हळदी पावडर टाकूया, म्हणजे हळदी पावडरमुळे कलर छान येते। त्याचबरोबर आता आपल्याला इथे मिरची पावडर टाकायची आहे चवीनुसार। मी इथे अर्धा चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ। तर मीठ मी इथे अर्धा चम्मचपेक्षा कमी टाकत आहे कारण चाट मसाला पण टाकलेला आहे। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकून मिक्स करायचं आहे। तर पाणी थोडं थोडंच टाका, एका वेळेस खूप सारं टाकू नका, नाहीतर ते जास्त पातळ होऊन जाणार। अगदी जास्त पातळही नाही, अगदी जास्त जाडही नाही। हा बेसन आणि तांदळाचं पीठ या प्रकारे शेंगदाण्याला लागलं पाहिजे असा आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येतच असेल। आता यांना आपल्याला फ्राय करायचं आहे। तर मी हाताला थोडा पाणी लावून घेतलेली आहे, म्हणजे हातातून हे सहज सुटतात। आणि बघू शकता अशी एक एक सोडल्यासारखं आपल्याला सोडायचं आहे। अगदी एक एक काही असं दाणा काढून अलग तसं नाही सोडायचं आहे। असं हाताने थोडंसं तुम्ही विखरल्यासारखं करा, म्हणजे ते एक एक दाणे अलग पडणार। आणि सोडताना स्लो गॅस ठेवा आणि सर्व सोडून झाल्यानंतर मग मीडियम ते फुल गॅसवर फ्राय करा। काही वेळानंतर बघू शकता हे फ्राय व्हायला लागले आहेत। आता काही वेळ आणखीन फ्राय होऊ देऊया। काही वेळानंतर बघू शकता आता हे परफेक्ट छान असे फ्राय झालेले आहेत। बघू शकता लालसर कलर आलेला आहे आणि खूप छान असे कुरकुरीत झालेले आहेत। आणि आता आपण बघू शकता काढून घेतलेला आहे। आता याच प्रकारे सर्व शेंगदाणे फ्राय करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आणि आवाज बघा, अगदी छान असे कुरकुरीत झालेले आहेत। खूपच चविष्ट बनतात हे मसाला शेंगदाणे। आता आपण यांच्यावरून आणखीन काही सुखे मसाले टाकून घेऊया। तर त्यामध्ये मी इथे सर्वात आधी टाकत आहे चाट मसाला अर्धा चम्मचपेक्षा थोडं कमी। त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ। मीठ अगदी थोडं टाकलेलं आहे कारण चाट मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असते। आणि त्यानंतर थोडीशी मिरची पावडर। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले छान मिक्स झालेले आहेत। आता आपण हे मसाला शेंगदाणे एका प्लेटात काढून घेऊया आणि बघू शकता तयार झालेले आहेत कुरकुरीत मसाला शेंगदाणे। खूपच चविष्ट लागतात हे, बघू शकता तुम्ही किती छान असे तयार झालेले आहेत। तर खूपच सोप्या पद्धतीने हे मसाला शेंगदाणे कसे बनवायचे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।